मुंबई उच्च न्यायालयाने वसई संदर्भात एक आदेश देताना सांगितलं की रेल्वे स्टेशनच्या पूर्व आणि पश्चिम अशा ठिकाणून 1.5 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर, म्हणजे पूर्वेला 1.5 किलोमीटर आणि पश्चिमेला 1.5 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर टोलेबाज इमारती किंवा बांधकाम जे आहेत ते परवानगी देताना त्या संदर्भातले बरेच नियम जे आहेत त्याचं पालन केलं पाहिजे। आज राज्य शासनाने आपला FSI जो आहे तो 1 पासून 4 पर्यंत रस्त्याच्या आधारे वाढवलेला आहे। आज आपल्याकडे 33 माळाच्या टॉवरला परवानगी दिली जात आहे। आज मोठ्या प्रमाणामध्ये ह्या OCCC दिल्या जात आहेत। मग आहे त्या लोकांना मूलभूत सेवा सुविधापासून वंचित ठेवायचं, त्यांना कुठले अधिकार द्यायचे नाहीत आणि येणाऱ्या नवीन लोकांवर पण वसईतल्या हिरव्या वसईचं आमिष दाखवून 24 तास पाणी आहे याचं आमिष दाखवून येणाऱ्या नवीन लोकांची पण फसगत करणं हे वसईमध्ये किती काळ चालणार? MMRDच्या अहवालामध्ये वसईची लोकसंख्या ही 2045 पर्यंत 60 लाखापर्यंत नेण्याचं प्रयोजन आहे। आत्ताच असलेल्या लोकांची अवस्था ही गुराढोरासारखी झालेली आहे। या वसईतलं प्रदूषण, या वसईतलं पाणी, या वसईतले रस्ते, या वसईतल्या मूलभूत सेवा सुविधा या सर्वांचा पूर्णतः परिणाम होत असताना वसईला खरोखर न्याय मिळेल का असा प्रश्न इकडली जनता विचारत आहे। धन्यवाद।